रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. जरा गॅप पडला मध्ये थोडासा, परंतु पाऊस आता चहूकडे सुरू झालेला आहे आणि बाजरी आणि चवळी पेरण्यास काही हरकत नाही. याला पाणी लागत नाही आहे. पावसाच्या पाण्यावर सुद्धा पेरताना जर ओल असेल लक्षात ठेवा, आणि पुन्हा महिनाभर जरी पाऊस नाही पडला तरीसुद्धा चालू शकतो. पावसाच्या पाण्यावर येणारी पिकं आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता कापणी कशी करायची आणि शेळ्यांना मेंढ्यांना ती घालायची कशी, बंदिस्त मध्ये घालायची कशी ते मी सांगतो, ऐका. मेंढी पालन म्हणजे निरोगी जीवन, कळ का रे माझ्या बाबा, माझ्या बहिणी, माझ्या माता, माझ्या सुनानो. ATM सारखा पैसा येतो घरात, ATM सारखा पैसा येतो घरात, ATM सारखा पैसा येतो घरात, ATM सारखा पैसा येतो घरात. आता बरं का, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. बाजरीचं पीक जे करताय त्याच्यामध्ये 15 गुंठ्यामध्ये तुम्ही जर मटकी, नीट लक्ष द्या काय म्हणतो, मटकी जर मिक्सअप केली तर तुम्हाला मटकीला पाणी लागत नाही. लक्षात ठेवा, मटकी म्हणजे इतकं पौष्टिक आहे मटकी शेळ्यांसाठी किंवा मेंढ्यांसाठी. आणि जसं आपण कापत जातोय तशा पद्धतीनं आता थोडंसं कसं होतं ते मी सांगतो तुम्हाला. बाजरीचं पीक लवकर येतं कापायला. कापणी फार महत्त्वाची आहे बघा याच्यामध्ये, बरं का. बाजरी साधारण एवढा भाग खाली ठेवायचा आणि चवळीचा साधारण एवढा भाग, म्हणजे 25 ते 30 सेंटीमीटर खाली भाग राहायला पाहिजे चवळीचा. लक्षात ठेवा, कापणी करताना जमीन कधीही ओली नको आहे. महत्त्वाच्या गोष्टी या सांगतो त्याच्यावरती लक्ष द्या. तुम्ही ओल्या जमिनीत जर कापणी करायला लागला तर लक्षात ठेवा, मुळं जी फायब्रस रूट आहेत, ॲडव्हान्टिशियस रूट आहेत, ते काय होतात, तुटतात. त्याच्यामुळं पुढं जोम ते झाड धरत नाही. तर मुळाला इजा न पोचता कारी कोयतेनी हे कापणं हे फार महत्त्वाचं आहे. आता कापणी सांगितली की कशी कशी करायची ती. आता पुन्हा नीट लक्ष द्या. मी मटकी पेरा किंवा न पेरा, मटकी मिक्स असावी असं काही नाही, पाहिजेलच असं काही नाही. केलं तर चांगलं आहे, त्याला काही स्पेशल खत वाचेल तुमचं, त्याच्यामुळं म्हणतो. आणि सावलीला म्हणजे एवढी एवढी साधारण बाजरी आली, लक्षात ठेवा, एवढा आला साधारण म्हणजे जमिनीपासून एवढं, म्हणजे लक्षात येते तुमच्या. आणि पालवी भरपूर फुटायला लागली म्हणजे अशी अवस्था 30-35 दिवसापासून पुढची अवस्था ते 50-55 दिवसापर्यंत, त्याच्या पुढं जाऊ द्यायचं नाही. कारण पहा, बाजरी पुढं गेली, लक्षात ठेवा, 3 महिन्यात बाजरीचं निघणारं पीक आहे. त्याच्यामुळं शेवटची अवस्था, आपण शेवटची ज्या वेळेला त्याची ही करणार आहे, सुरुवात करणार आहे आपण, परंतु सुरुवात केलेली कापणी 15 ते 20 दिवसात संपणं आवश्यक आहे. 15 गुंठ्याची. मग अगदी तुम्ही 1-1 गुंठा दररोज चारा काढला तरीसुद्धा चालू शकतो. भरपूर चारा निघतो, हिरवा चारा भरपूर निघतो, लक्षात ठेवा. आणि एक कालावधी मी सांगितले, लसूण घासाचा एक कालावधी बाजरी. आता तुम्ही म्हणाल की सर ते चवळी, तर चवळी 80 दिवसाच्या आत कापायला येत नाही. बाजरी कापून तुमची झाली
लक्षात ठेवा. बरोबर बाजरीची दुसरी कापणी आणि चवळीची पहिली कापणी एका वेळेला येते. नीट लक्ष द्या. मग अशा वेळेला काय करायचं? अर्धा गुंठाच फक्त बाजरी ही करायची. अर्ध्या गुंठ्यातलाच चारा फक्त बाजरीचा काढायचा आणि तिकडचा भरपूर पाला निघतो. लक्षात ठेवा. फक्त ही दुसरा जो वेळ आहे ते दुसऱ्या वेळेला मी अगोदरच्या वेळेलाही सांगितलं आहे. लसूण घास कमीत कमी 2 किलो, जास्तीत जास्त 3 किलो प्रत्येक शेळीला, अगदी 1 किलोपासून पुढे. लक्षात आलं तुमच्या? वाजवीपेक्षा जास्त फिडिंग नको आहे. त्याचं पचन झालं पाहिजे नाही. पोटफुगी वगैरे असले विकार. मनुष्य प्रमाणात जेवला तर कुठलेच रोग होत नाही. कमी जेवला तरी बी रोग होतो, जास्त जेवला तरी बी रोग होतात. त्यामुळं भोग त्यांना द्यायचे, परंतु विधीने द्यायचे भोग. लक्षात ठेवा. मग दुसऱ्या कापणीच्या वेळेला काय होणार आहे ते तुम्हाला सांगतो. म्हणजे 40 दिवसांनी ही तुम्ही कापणी, 35 दिवसांनी ती 40 दिवसांनी तुम्ही सुरू केली. अगदी चवळी 70 ते 80 दिवसामध्ये शेंग फुलवरा अवस्था आली. आता शेंगा लागायला सुरुवात होणार अशी अवस्था आली की चवळी कापायला सुरुवात करायची आणि एवढा भाग खाली ठेवायचा. पहिल्या कापणीला जरा थोडासा चारा कमी निघतो, पण दुसऱ्या कापणीपासून भयंकर चारा मिळतो. लक्षात ठेवा. मग ते आलेले फनगाडे तसेच ते थोडेसे ठेवायचे, एवढे ठेवायचे, कारण बर्ड्स त्याच्यावर असतात, डोळे त्याच्यावर असतात आणि त्याला फुटवे पडतात. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे पुन्हा तुम्हाला दुसऱ्या कापणीच्या वेळेला ती 80 दिवसांनीच करायची. फक्त ह्याच्या 4 कापण्या होसतो बाजरीच्या 5 ते 5.5 महिन्यामध्ये. नीट लक्ष द्या. 5.5 सुद्धा नाही, 5.25 महिने मोजून 160 दिवसात. 160 दिवस म्हणजे किती महिने झाले तेवढे बघा. 3 × 5 = 15 आणि वरचे 10 दिवस म्हणजे 5 ते 5.25 महिन्यामध्ये बाजरीच्या 4 कापण्या होतात. लक्षात आलं तुमच्या? आणि चवळीच्या 2च कापण्या घ्यायच्या. ह्या 2 कापण्या चवळीच्या फक्त दुसऱ्या ह्याच्या पहिल्या कापणीच्या वेळेला आणि बाजरीच्या दुसऱ्या कापणीच्या वेळेला चारा मिक्सअप करून एकत्रित घालायचं. ज्याला जे आवडेल ते खाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर हे 5-5.5 महिने तुमचे निघून जातात. ध्यानात आलं का तुमच्या? आता पुन्हा पुढचा फार महत्त्वाचा टप्पा आहे. पहा, पिल्लांना इतर कडेला जे लावायला सांगितले ते मिळतं. लसूण घास आहे. पुन्हा 5-5.25 महिन्यांनी पेरणी करताना कशी करायची ती मी सांगतो. खत वगैरे काही टाकायची आवश्यकता नाही. ज्या रानात तुम्ही बाजरी केलेली त्या रानामध्ये 15 गुंठ्यामध्ये चवळी करायची आणि ज्या रानात तुम्ही चवळी केली होती, नीट लक्ष द्या मी काय म्हणतो, त्या रानामध्ये बाजरी करायची आणि दुसऱ्या सीझनला बघायचं. असा प्रत्येक वेळेला पालट करायचं. आयतच मटेरियल खाद्य म्हणजे 0 खर्चामध्ये शेती. तुम्ही खर्च कमी केला की तुमचा नफा वाढला. ध्यानात ठेवा. अगदी बंदिस्तमध्ये सुद्धा सांगतोय. हे नियोजन जेव्हा तुम्ही व्यवस्थितरित्या कराल असं सांगितलेलं मी, त्यावेळेला तुम्हाला उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या, हिवाळा असू द्या, ऋतू कोणताही असू द्या, मी असे चारे तुम्हाला सांगितले
की जे चारे वर्षभर केव्हाही लावता येतात. बाजरी वर्षभर केव्हाही पेरा, उगवून येणारच. चवळी कधी पेरा, उगवून येणारच. मेथी घास कधी बी पेरा, उगवून येणारच. ध्यानात आलं का? सुबाबळ कधी लावा, येणारच. शेवगा कधी बी लावा, येणार. शेवरी कधीही लावा, येणारच. लक्षात ठेवा. आणि मी सांगितलं, काय सांगितलं, की फवारे मारताना ते मोवा असू द्या किंवा काही असू द्या, लिंबाच्या झाडावर कधी, करंजाच्या झाडावर कधी तुम्ही रोग पडलेला बघितला का? आता सर्वच पिकासाठी आयुर्वेदिक फवारा कसा मारायचा, आणि सर्व पिकासाठी, बरं का, सर्व पिकासाठी, त्याचा व्हिडिओ मी पुढचा व्हिडिओ ते अपलोड करतोय. आवर्जून सर्वांनी तो पहा. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.